एका बाजूला वर्षाला 500 कोटींची कमाई करणारे सिनेमे आणि सुपरस्टारडमचं सिंहासन, तर दुसऱ्या बाजूला सत्तेसाठीचा जीव घेणा संघर्ष. पण तरीही त्याने स्वतःचं साम्राज्य पणाला लावून राजकारणात उडी घेतली आणि बाजी मारली. तामिळनाडूच्या राजकारणातील दोन अवाढव्य बुरुजांना सुरुंग लावण्यासाठी एक सायलेंट क्रांतीने जन्म घेतलाय आणि त्या क्रांतीचं नाव आहे थालापती विजय. तामिळनाडूने MGR पाहिले, जयललिता पाहिल्या आणि आता वेळ आली आहे थालापतीची. अभिनयाकडून लोकशाहीकडे वळलेला हा सुपरस्टार खरोखरच तामिळनाडूचा चेहरा बदलणार आहे का? थालापती विजयने नक्की हे राजकारण कसं गाजवलं? प्रस्थापित नेत्यांच्या घडीत त्याने स्वतःचा जम कसा बसवला? आपली स्वतःची निष्ठावान फौज त्याने कशी उभी केली? आणि राजकारणात आपली क्रेज वाढवण्यासाठी त्याने नक्की कोणते वेगळे प्रयोग केले? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. तामिळनाडूच्या मातीत एक म्हण प्रसिद्ध आहे, सत्ता सिनेमाच्या पडद्यामागून चालते. MGR आणि जयललिता यांनी हा इतिहास लिहिला, पण आज थालापती विजय तोच इतिहास पुन्हा नव्याने लिहायला निघालाय. फेब्रुवारी 2024 मध्ये विजयने चित्रपटांमधून निवृत्ती आणि राजकारणात प्रवेशाची घोषणा केली. तसंच तमिळगाव वेट्री कळगम म्हणजेच TVK नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला. पण पक्ष स्थापन करण्याआधीही तो राजकारणात सायलेंटपणे सक्रिय होताच. त्याने विजय मक्कल यक्कम नावाचा एक फॅन क्लब काढला होता. या क्लबमधली सदस्य मंडळी गावागावात जाऊन तिथले प्रश्न आणि समस्यांवर भर देऊन मदत करायची. कोविड-19 महामारीच्या काळात शिधा वाटप असो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा रक्तदान शिबिरांचं आयोजन असो, विजयचे चाहते प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात सक्रिय होते. पुढे या क्लबचा 2021च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जम बसला. त्याचं झालं असं की या क्लबच्या काही सदस्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. तेव्हा मग विजयने अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असताना आणि कोट्यावधींचे मानधन नाकारून तमिळगाव वेट्री कळगम अर्थात TVK या पक्षाची घोषणा केली. पण तरी विजयच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या, कारण त्याला आता 50 वर्ष जुन्या घराणेशाहीशी लढायचं होतं. तामिळनाडूच्या राजकारणात एका बाजूला DMK म्हणजेच करुणानिधी कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला AIADMK या दोन महाशक्ती होत्या. त्यांच्याकडे पैसा, सत्ता आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले कार्यकर्ते होते. अशावेळी विजयने दोन मोठे प्रयोग केले, ज्याने ही घराणेशाही हादरलीच. विजयने दाखवून दिलं की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा. म्हणजेच आता त्याच्या पक्षात मंत्र्यांची मुलं मंत्री होणार नाहीत. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे त्याने एका साध्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलेलं तिकीट, ज्याला कालपर्यंत कोणी ओळखत नव्हतं, त्याला सुपरस्टारने आपल्या बरोबरीने उभं केलं. तेव्हा सामान्य जनतेला विजयमध्ये आपला तारणहार दिसू लागला. आणि दुसरा प्रयोग पेरियार आणि आंबेडकर यांची विचारधारा. जेव्हा विजयचं राजकारण फ्रंट फूटवर येत होतं, तेव्हा प्रस्थापित पक्षांनी विजयला फक्त एक नट म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला होता. पण विजयने आपल्या भाषणातून आणि कामातून दाखवून दिलं की त्याला तामिळनाडूच्या समस्यांची, जसं की नीट परीक्षा, भ्रष्टाचार, बेरोजगारी यांची सखोल जाण आहे. विजयने दरवर्षी तामिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यातील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम चालवला होता. तो स्वतः तासनतास उभं राहून हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. त्याने अनेक गावांमध्ये मोफत वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केल्या होत्या. विजयच्या फॅन क्लबच्या वतीने अनेक ठिकाणी विजय मिनी क्लिनिक आणि स्वस्त जेवण देणारी केंद्र चालवली जात होती. विजयने पक्षाच्या नियोक्ता करताना फक्त स्वतःच्या जातीचा किंवा ओळखीच्या लोकांना स्थान दिलं नाही, तर दलित, अल्पसंख्याक आणि महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आणि विजय थालापती लोकांच्या मनात हळूहळू घर करू लागला. सगळं सुरळीत सुरू असताना नेमकी एक अशी घटना घडली ज्यामुळे विजयला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. ती घटना म्हणजे त्याच्या जाहीर सभेत झालेले 39 मृत्यू. त्याचं झालं असं की ऑक्टोबर 2024 मध्ये विल्लुपुरम जिल्ह्यातल्या विक्रमवाडी येथे थालापती विजयची पहिली मोठी राजकीय सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे तब्बल 8 लाखांपेक्षा जास्त लोकांची गर्दी उसळली होती. प्रचंड उकाडा, नियोजनापेक्षा जास्त झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे या सभेत दुर्दैवाने 39 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना विजयच्या राजकीय प्रवासातील सगळ्यात मोठं संकट ठरली. पण त्याने अत्यंत संवेदनशीलतेने हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. मृत्यू पावलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कुटुंबाला तातडीने 15 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला. विशेष म्हणजे त्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी PR टीमचा वापर करण्याऐवजी स्वतः मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा स्वीकारली. आणि त्याची हीच वृत्ती बघून परत एकदा तामिळनाडूच्या जनतेच्या मनात त्याने एक स्थान निर्माण केलं. शिवाय विजयने त्याच्या पहिल्याच मोठ्या राजकीय परिषदेत तामिळनाडूच्या जनतेसाठी 11 वैचारिक आणि धोरणात्मक घोषणा केल्या होत्या. या घोषणा म्हणजेच त्याच्या पक्षांची विचारधारा होती. त्यापैकी पहिली घोषणा म्हणजे तामिळनाडूत फक्त तमिळ आणि इंग्लिशच बोललं जाईल आणि हिंदीला त्याचा पूर्ण विरोध असेल. दुसरी घोषणा होती तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नीट परीक्षा रद्द करून शिक्षणाचा अधिकार राज्याकडे परत मिळवून दिला जाईल. मद्रास उच्च न्यायालयात आणि राज्यातील सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये फक्त आणि फक्त तमिळ भाषेचाच वापर होईल. ही विजयची तिसरी घोषणा होती. त्यानंतर चौथी होती केंद्राकडून राज्यांचे अधिकार परत मिळवणे आणि संघराज्य व्यवस्था मजबूत करणे.
5वी घोषणा होती सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार पूर्णपणे मुळासकट उपटून टाकला जाईल याबद्दल. यानंतर 6वी घोषणा होती राज्यातील प्रत्येक घटकाला त्याच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे, त्यासाठी जातीनिहाय जनगणना होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन समानता प्रस्थापित केली जाईल आणि त्याचा पक्ष कधीही धार्मिक राजकारणाला थारा देणार नाही. महिलांसाठी सरकारी नोकऱ्यात आरक्षण आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाची स्थापना केली जाईल. त्यानंतर राज्यातील नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणं आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जाईल. त्यानंतर 10वी घोषणा होती प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची. शेवटची 11वी घोषणा म्हणजे राज्यातील दारूचे व्यसन कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावलं उचलून राज्यात दारूबंदी करणं. थोडक्यात सांगायचं तर या 11 घोषणांनी विजयला तामिळनाडूच्या सामान्य माणसाचा आवाज बनवलं आणि हीच ती शिडी होती जिच्या आधारे त्याने 50 वर्षांचे राजकीय बालेकिल्ले उद्ध्वस्त केले. 50 वर्षांची राजकीय मस्ती आणि पैशाचा माज एका झटक्यात उतरलाय. विधानसभेच्या 234 पैकी 120 पेक्षा जास्त जागा जिंकून थालापती विजयने फक्त निवडणूक जिंकलेली नाहीये, तर तामिळनाडूच्या प्रस्थापित घराणेशाहीच्या सनसनीत थोबाडीत लगावली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, विजय जनतेचा हा विश्वास साध्य करून दाखवेल की जनतेच्या पदरी परत एकदा निराशाच पडेल? तुमचं मत कमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.